द अदर एक्टिविटी आम्ही न्हंयच्यो सायडी बी कोसळपाक लागल्या. हेजो सगळ्याचो विचार करून सरकारान अंदूच्या वर्साक आमी म्हणटा जाका बांबू प्लांटेशन एंड कॅशू प्लांटेशन. बांबू प्लांटेशन हे स्पेशली फॉर द सॉयल इरोजन बंद करपा खातीर एट प्रेजेंट इन गोवा देर आर द 9 varieties ऑफ बांबूज आर अवेलेबल and which is again the commercial. तुम्ही बांबू लायात 5 वर्साच्या भितर तो कमर्शियली विकत घेवपाची आणि तो कट करून तुमकां विकपाची प्रोविजन सरकार करता फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे 1 लाख भर बांबू दिवपाचो आमी ह्या वर्साचो प्रयत्न आसा. बट ताज्याय भायर मागीर मिनिमम कॉस्टातूय बांबू अवेलेबल फ्रॉम द बांबू बोर्ड गव्हर्मेंट ऑफ इंडिया हाज्या कडल्यान सरकारान सगळ्यांक दिवपाचो. ह्या पुराय जून म्हयनो आणि जून जुलय ऑगस्ट या 3-4 म्हयनो वेगवेगळे फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा एनवायरमेंट डिपार्टमेंट वेगवेगळ्या तालुका प्लेसीसचेर बांबू हो खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आसतलो, जेणे करून सॉयल इरोजन जावपा खातीर हेजो खूप मदत जाता. त्या ती कोस्टल बेल्टान आसतले, विशेष करून मानशेचे बंद आसतले, ह्या सगळ्या बंदांचेर हे बांबू प्लांटेशन खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या जाणांनी करचे, जेणे करून सॉयल इरोजनय थांबतले आणि जेणे करून बांबू हो कमर्शियली बी विकलो वयतलो. कॅशू प्लांटेशनाचेर भर दिता आसतना कॅशू आमी जर पळयत जाल्यार खूप मोठ्या प्रमाणात कॅशू इम्पोर्ट जावपाक लागलेलो आसा. आमी जो म्हणटा कॅशू इज इम्पोर्टिंग फ्रॉम द अदर कंट्रीज आणि वीच इज नॉट दॅट टू टेस्टी ऑफ द गोवन कॅशू. आता तेजेर जर खंय तरी आमी ओवरकम करतले आसत जाल्यार चड मोठ्या प्रमाणात कॅशू प्लांटेशन जावपाची गरज आसा आणि त्या खातीर कॅशू प्लांट्सूय बी खूप मोठ्या प्रमाणात सरकार एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या वतीन अवेलेबल करतले. आणि ते सगळें करता आसतना सरकार जे सहकार्य तुमकां दिवपाक जाय ते सातत्यान सहकार्य दिता.